हरिओम. योगविद्या गुरुकुल नाशिकने जपलेली असामान्य अशी भारतीय ज्ञानपरंपरा आणि चौबे मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या असीम आधुनिकतेचा संगम साधत विजयश्री योग निसर्गोपचार केंद्रातर्फे गर्भसंस्कार वर्ग आयोजित केले जातात. या उपक्रमात सुखद आणि सुरक्षित मातृत्वासाठी योगविद्या गुरुकुलच्या डॉक्टर श्रद्धाताई देशपांडे तसेच चौबे मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या डॉक्टर पूजा चौबे आणि डॉक्टर सारंग चौबे यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभते. अर्थातच या वाटचालीमध्ये तुमचं सहकार्य आणि तुमचे प्रयत्न देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. ऐकूयात अशाच एका प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नुकताच सुखद आणि सुरक्षित मातृत्वाचा अनुभव घेतलेल्या सौ पूजा अनिल शिंदे यांना. नमस्कार, मी पूजा शिंदे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना योगा दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. मी माझ्या प्रेग्नेन्सीचा योगा संदर्भात तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे. जसं की योगाचे आपल्या सर्वांनाच खूप खूप फायदे आहेत, पण मला माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये योगाचा खूप म्हणजे खूप जबरदस्त फायदा मिळाला आहे. तो म्हणजे आता मला माझ्या बाळात बघायला मिळाला आहे. सर्वप्रथम तर वर्षाताईचे खूप खूप आभार. त्यांनी मला एकदम खूप व्यवस्थित माझ्याकडून 9 महिने सगळं काही करून घेतलं. मला कुठलाही प्रॉब्लेम असला तर त्यांनी लगेच श्रद्धाताईशी संपर्क करून लगेच ते प्रॉब्लेमवर त्यांनी मला सोल्युशन सांगितले आहेत. सारंग सर, पूजा मॅडम, माझी ट्रीटमेंट चौबे मॅटर्निटीमध्ये होती, तर पूजा मॅडम आणि सारंग सरचे पण खूप 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 धन्यवाद. वर्षाताईमुळे माझी बाळाच्या गळ्याभोवती नाळ असतानासुद्धा माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली. खूप कॉम्प्लिकेशन होते माझ्या बाळाच्या. 3ऱ्या महिन्यात माझ्या बाळाच्या छातीवर किडनीवर थोडीशी सूज होती, पण ताईंनी मला सांगितल्याप्रमाणे मी जसा योगा केला तर माझ्या बाळाची किडनीवरची सूज पण एकदम म्हणजे राहिलीच नाही, पूर्ण नॉर्मल झाली. त्याच्याबरोबर माझं प्रेग्नेन्सीमध्ये वजनही खूप खूप वाढत होतं झपाट्याने. अगदी 15 दिवसात माझं 2 ते 2.5 किलो वजन वाढायचं, पण वर्षाताईंनी माझ्याकडून व्यायाम करून घेतले. त्यामुळं माझं वजनही वाढलं नाही, सर्व वजनही आटोक्यात राहिलं. त्याच्यानंतर माझं बाळ तर आता खूप ॲक्टिव्ह आहे. ओमचं त्यांनी मला सांगितलं होतं श्रद्धाताईंना विचारून की तू रोज अर्धा तास ओंकार करत जा. तर त्या ओंकारचा तर एवढा जबरदस्त फायदा आहे की माझं बाळ कितीही रडत असलं, मी वर्षाताईंना व्हिडिओही पाठवला आहे, माझं बाळ कितीही रडत असलं तर मी ओमचं उच्चारण केलं की बाळ लगेच शांत बसतं.
पहिल्या दिवसापासून माझं बाळ एका अंगावर होतं आणि जसं मला त्यांनी मला सांगितलं होतं वर्षाताईंनी की तुला कसं बाळ पाहिजे, तर मी त्यांना एका पेजवर लिहून सांगितलं की मला असं असं बाळ हवं आहे. तर वर्षाताईंनी मला व्हिडिओ पाठवला. म्हणजे मी जसं लिहून दिलं तसं त्यांनी मला व्हिडिओ पाठवला. तो मी रोज ऐकला आणि माझं बाळ अगदी तसंच झालं आहे. खूप खूप सुंदर आणि खूप ॲक्टिव्ह आहे माझं बाळ. त्याच्यानंतर माझा लो लाईन प्लासेंटा होता. त्यातही वर्षाताईंनी माझ्याकडून वेगवेगळे प्राणायाम करून घेतले आणि माझं असं म्हणतात की नंतर एक 34-35 आठवड्यानंतर प्लासेंटा जागा सोडत नाही, म्हणजे त्याने जी जागा पकडली तिथेच तो राहतो. पण तसं झालं नाही, म्हणजे होतच नाही असं कुठल्याच केसमध्ये. तरी वर्षाताईंनी माझ्याकडून करून घेतलं आणि योगामुळे माझा प्लासेंटा वरती आला आणि बाळाची पोझिशनही चेंज झाली आणि शक्य नव्हतं तरी माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि बाळही खूप ॲक्टिव्ह आहे. तर खरंच तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की योगा आपल्या जीवनात खूप खूप योगाचं महत्त्व आहे. मला पाईल्सचाही खूप खूप प्रॉब्लेम होता, पण ताईंनी मला सांगितलं आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर कुठली ट्रीटमेंटही घेता येत नाही दुसरी. पण ताईंनी मला सगळ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर कुठलं मला झोप येत नसेल किंवा चिडचिड होत असेल किंवा काहीही जेवण जात नसेल, काही खायची इच्छा नसेल, तर त्यांनी मला अगदी रेसिपीसहित आणि कुठल्याही टाईमला कॉल करून त्यांनी मला त्यांच्या अगदी सांगायचं असं की त्यांच्यामुळे माझी प्रेग्नन्सी खूप खूप मी एन्जॉय केली आहे, खूप. तर परत एकदा ताईंचं खूप खूप आभार आहे. आणि आणखी एक गोष्ट शेअर करायची, मी तर लास्ट टाईम पूजा मॅडमला बोलले होते की माझी नॉर्मल डिलिव्हरी माझं C-सेक्शन करा, कारण मला तो त्रास सहनच होत नव्हता. तरीही मॅम थांबल्या आणि खरंच त्यांच्या रूपात तर म्हणजे मी तर असं म्हणेन की खरंच ते देवाचा अवतारच आहे. माझी पहिली डिलिव्हरी त्यांनी नॉर्मलच केली. त्या डिलिव्हरीतही माझे खूप कॉम्प्लिकेशन होते आणि ही डिलिव्हरी माझी त्यांनी नॉर्मलच केली. तर श्रद्धाताई, वर्षाताई आणि योग विद्या गुरुकुलचे पण खूप 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 आभार आहे आणि सगळं काही एकदम छान झालं आहे. माझं बाळही खूप 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 ॲक्टिव्ह आहे. तर परत एकदा तुम्हा सर्वांना थँक्यू आणि योगा डेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद पूजा. मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गर्भसंस्कार देती तुमच्या विश्वा एक नवा आकार. आपले स्वप्न साकारण्यासाठी, आपलं विश्व घडवण्यासाठी योग विद्या गुरुकुल नाशिक संलग्न विजयश्री योग निसर्गोपचार केंद्र आणि चौबे मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या उपक्रमात सहभागी व्हा. धन्यवाद.